नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्या ऑफिसची ट्रिप चालली कर्जतमध्ये असणाऱ्या एका स्प्लॅश रिसॉर्ट नावाच्या रिसॉर्टला चालले। तर बघूया त्यामध्ये आपल्याला किती धमाल मस्ती होते, आपण किती एन्जॉय करतोय आणि तो रिसॉर्टसुद्धा कसा आहे, किती धमाल मस्ती येईल तिथे, ग्रुपसाठी फॅमिलीसाठी किती बेस्ट आहे, हे सगळं काय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपली बस आलेली आहे आणि आपण निघालोय फायनली। तर बघू शकता सगळेजण आपली बसमध्ये आलेली आहेत। चला तर मग आपल्या जर्नीला सुरुवात होते। देखते बॉबी अभी कितना मजा आता है। बहुत मजा पहुंचने के बाद और मजा। पब्लिक का व्यू रात का मूड नाचो यहाँ लाइट्स के साथ पार्टी का धमाका लगे बेमिसाल तुझे जज्बात है चले नाचो साथ रात है मिले मस्ती में खो जाओ दिल से रहो नाचो यहाँ हर साथ रात का प्यार नाचो दिल से रात है जवान मस्ती में खो जाओ दिल से रहो नाचो यहाँ। आता सगळे थांबले, आता मध्ये ब्रेक घेतलाय आणि आता सगळेजण नाश्त्याला थांबतोय। तर नाश्ता वगैरे करून आता पुढे आपल्या जर्नीला परत आपण सुरुवात करतोय। आता आपला नाश्ता वगैरे करून आता मैंने अपना क्या कोक बचा के रखा था दिखाने के लिए, जलाने के लिए, सबके लिए। बस में पीने के लिए बॉबी ने कोक रखा है। हाँ, तर झाला आता नाश्ता वगैरे करून आणि निघालोय पुन्हा एकदा। अभी चल, अभी जाने है कि नहीं? फोटो खींचू क्या? तो जरा अच्छा पोज दे। क्या क्या हैंडसम काला काला हुआ काट खाएगा। फायनली आता उतरलोय आपण। आता जस्ट मागं बस आपली टर्न मारते, आम्ही दोघंच पहिले उतरलोय स्टार्टिंगला। आणि हा बघा इकडे आपला विला आहे। तर चालले आता आपण चालत। तर बघूया आता आज जाऊन रिसॉर्ट नक्की कसं आहे, किती आपल्याला अजून धमाल मस्ती येते, मजा येते, सगळं काय बघणार आहोत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। जास्त घाई आहे ना म्हणून आम्ही लवकर आम्हाला जास्त घाई आहे म्हणून लवकर निघालोय आम्ही। बस बघा आपली अजून तिकडे मागे टर्न मारते आणि वातावरण पण बघू शकता आता कर्जतमध्ये पूर्ण दोन्ही बाजूला पूर्ण ग्रीनरी आहे। फायनली पोहोचले आताच आपण रिसॉर्टला। तर रिसॉर्टची बाहेरची बाजू बघा, स्प्लॅश रिसॉर्ट। तर इकडून आत एंट्री आहे। तर बघूया आता आतमधून आता पूर्ण रिसॉर्ट बघूया कसं आहे। चला तर बघू शकता रिसॉर्ट पूर्ण कलरफुल ब्ल्यू थीम मध्ये। ऍक्टिव्हिटीज सुद्धा खूप आहेत। आता एक एक करून रूम पूल सगळं काय बघूया। भाई कैसा है रूम? सही है, सब सेम है। सब सेम ही है। हे बघा ह्या बाजूला इकडे रूम्स आहेत, इकडे सुद्धा रूम्स वगैरे सगळे अवेलेबल आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याच्याशिवाय हे रिसॉर्ट अपूर्ण आहे, स्विमिंग पूल। आता सगळं काही इन डिटेल आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा। चला तर मग कैसा लगा भाई रिसॉर्ट? अपना रूम सिलेक्ट कर लिया है, एक बेड है वहाँ पे, 2 जन रहने वाले वहाँ पे। और आज हमारे साथ है मिजान ब्लॉग्स।
आईडी मेंशन कर रहा हूँ, मुझे फॉलो करो या ना करो, लेकिन मेरी वीडियो से इससे जरूर करना. क्या बात है सर, क्या बात है सर. आता आम्ही तर पिणारे नाही दोघं, म्हणून नॉन अल्कोहोलिक चाललोय आता आमचं माल घेऊन. रेडबुल वगैरे कोल्ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक सगळं काय गाडीतून आताच काढले, डिक्कीतून सगळं काय, आणि घेऊन आता मी आणि अभिषेक चाललोय. चला आताच चेक इन केले आपण आपल्या आपल्या रूममध्ये आणि बाहेरचा सगळा व्ह्यू बघू शकता. आणि आम्ही वरची रूम चॉईस केले, हे बघा ही वाली. आता रूम टूर पण देतो तुम्हाला सगळी. बाहेरचा व्ह्यू बघा, हे सगळे रूम्स गर्ल्सनी घेतलेत. हा रूम आमचा आहे, हा आणि तिकडे एक बाजूला आहे. तर दोन्ही टूर देतो तुम्हाला रूमचे. तर बघा रूम, तर ही बघा आपली रूम काही अशा प्रकारे. स्पेशियस असा हॉल, लिव्हिंग रूम दिला इकडे. इकडे एक सिंगल बेड आहे, टी व्ही युनिट इकडे. शुभम आधीपासूनच आम्हाला भेटला याच्यासोबत. किंग साईज बेड आहे. इकडे 2 सोफेसुद्धा लावलेत. इकडे टेबल, इकडे मिररसुद्धा लावला एक मोठा, बघू शकता. आणि वॉशरूम दाखवतो तुम्हाला. वॉशरूम बघा लाईटचा. तर वॉशरूम पण पूर्ण नीट अँड क्लीन आहे. इकडे सुद्धा मिरर दिला आहे, बेसिन वेस्टर्नमध्ये आहे. आणि इकडे सुद्धा ही एक आपली रूम आहे. आणि ह्याच्याच बाजूला आता दुसरी एक रूम आहे, ती सुद्धा आपली आहे बॉईजसाठी. तर ती दाखवतो. हे बघा इकडे कॉर्नरला आहे. आणि ही रूम बघा, इकडे 4 लोकांसाठी आहे, 4 गेस्टसाठी. इकडे सुद्धा किंग साईज बेड आहे. इकडे दुसरा किंग साईज बेड. आणि अभिषेक बघा मोगोचा पूर्ण स्टॉक घेऊन आलेला आहे. हे कुठून काय चोरून बिरून आणलेस का काय कुठून? माझ्या हक्काचे ते. आणि इकडे सुद्धा बघा समोर एक मोठा मिरर दिलाय. इकडे सुद्धा हां, आणि AC प्रत्येक रूममध्ये लावलेला आहे. हां, इकडे बाहेरचा व्ह्यू पण बघा. हे बघा इकडे टर्फ बघा. इकडे आपला सूरजभाई बघा, सूरजभाई क्रिकेट प्रेमी. इकडे टर्फ आहे मागच्या बाजूला. ते पण आपण सगळं बाहेर जाऊन सगळं एक्सप्लोर करणार आहोत. पहिले रूम टूर घ्या. आणि ह्या रूमचा सुद्धा वॉशरूम दाखवतो तुम्हाला. तर वॉशरूम चेक करा. इकडे सुद्धा नीट अँड क्लीन आहे पूर्ण वॉशरूम, बघू शकता. इकडे सुद्धा मिरर दिलाय, लाईट वेस्टर्न. आणि इकडे बाथसाठी. आणि इकडे सुद्धा शुभम आपल्याला फ्री भेटलेला आहे. तर आता रिसॉर्टचा पूल बघा. सर्वात मेन गोष्ट स्विमिंग पूल. हा, पहिलीच उडी बॉबीची. स्विमिंग पूल बघू शकता, साईज खूप मोठी आहे स्विमिंग पूलची. निशांत चला का कुठे? आणि पूल खरंच खूप मोठा आहे पूल. आणि 6 फूट असेल खोल एवढा तरी. हे बघा बॉबी आता एकटाच पोहतोय. आणि त्या साईडला सुद्धा एक दुसरा पूल आहे, तर तो पण आपण बघून घेऊया. चला तर. स्विमिंग पूलच्या बाजूलाच इकडे सुद्धा आउटडोर गेमसाठी सुद्धा आहे, ते सुद्धा बघून घ्या. हे बघा इकडे कॅरम आहे. आणि इकडे DJ सिस्टीम सुद्धा आहे. आणि त्याच्या तिकडे आपला टेनिस कोर्ट. आणि इकडचा एरिया सुद्धा बघू शकता. आणि टर्फ सुद्धा ह्याच बाजूला आहे, तर टर्फ सुद्धा बघून घेऊ. अरे हे बघा सूरज एकटाच आता सध्या क्रिकेट खेळतोय. आणि ह्याच रिसॉर्टमध्ये तुम्हाला टर्फ सुद्धा बघायला भेटेल. टर्फ सुद्धा बघू शकता, खूप मोठा असा आहे. क्या सूरज भाई अकेला खेळ रहा है? आणि इकडे स्विमिंग पूलच्या बाजूला सुद्धा बघू शकता, इकडे व्हॉलीबॉलसाठी सुद्धा इकडे हे दिलेलं आहे, ग्राउंड दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला सेपरेट अशा 1 2 3 4 रूम दिलेल्या आहेत इकडे. आणि वर सुद्धा टेरेस आहे, तिथे पण जाऊन बघूया काय आहे. तर इकडच्या सुद्धा रूम दाखवतो तुम्हाला. तर इकडच्या रूम बघूया. हे बघा इकडे सुद्धा नीट अँड क्लीन प्रीमियम बोलू शकता, प्रीमियम अशा रूम आहेत. हे बघा इकडे सुद्धा सोफा लागलेला आहे, किंग साईड बेड. इकडे सुद्धा TV, AC, वॉर्डरोब सुद्धा इकडे दिलेला आहे. इकडचा पण वॉशरूम तुम्हाला दाखवतो. तर वॉशरूम चेक करा इकडचा पण. इकडे सुद्धा नीट अँड क्लीन आहे वॉशरूम. इकडे सुद्धा मिरर दिलेला आहे. आणि ही रूम आपल्या अभिराज आणि निशांची आहे. तर वर बघूया टेरेसवर आता काय आहे ते. चला तर. इकडेच बघा सायकलिंग सुद्धा इकडेच अवेलेबल आहे रिसॉर्ट कडूनच. हे बघा इकडे सायकल्स वगैरे लावलेले आहेत. स्प्लॅश रिसॉर्ट सायकलिंग. ये क्या है रे?
ए विकास भाई ये क्या है? रिसेप्शन आहे का? अच्छा हा रिसेप्शन एरिया आहे हा इकडे. आणि दुसरा पूल बघूया आता आपण सेकंड वाला. तर बघून घ्या तिकडे रूम्स है, पूल इकडे, तिकडेच गेमसाठी एरिया आहे, त्याच्याच मागे टर्फ, हा एक विला इकडे एक, हा आणि त्याच्या तिकडे सुद्धा रूम्स आहेत आणि सेकंड पूल बघूया. तर गौरांग जीन्सवर पाहुणार आहेस काय? नाही मित्र आता पाहुणार नाही. इथली पण शूट, हा ठीक आहे. विकास भाईची रूम बघून घेऊया पहिली आपण. विकास भाईची रूम बघा, हे बघा. ओके का रूम? काय मेन काय? कॉफी, ब्रश, ब्रश पण दिलाय का? मिल्क पावडर, कॉफी बघून घ्या. आणि डिओच बॉडी वॉश, शॅम्पू सगळं काय दिलेलं आहे. इकडे पण बघा सिंगल बेड 2 दिलेत, मिरर सुद्धा मोठी साईज आहे. आणि इकडे सोफा, किंग साईज बेड, वॉर्डरोब वगैरे, वॉशरूम सगळं काय दिलेलं आहे. ओके रूम. चला तर. दारू नहीं पीता ना तो स्टॉक लेके कहाँ जा रहे हैं? दूसरों के लिए भी करना पड़ता है. अरे वाह का सब ठीक है, चल दोस्त लोगों के लिए बाद में cheers. चीयर्स. अंदर चलना है रे बाहेर. तर बघूया ह्यांची सुद्धा रूम. अरे मा कसं अब तक का सबसे बडा रूम. आणि प्रत्येक रूम मध्ये मिनी फ्रीज सुद्धा दिलेला आहे. इकडे सुद्धा बघा ह्या रूमची साईज खूपच मोठी आहे. आतापर्यंत आपण जेवढे रूम बघितलेत इकडे सुद्धा हे मिनी हे दिलाय. थिएटर बोलतोय काय, स्पीकर, टीव्ही, सोफा, आपला माल लोड होतोय. बाहेरच्या रूमच्या हे पण बघू शकता, एरिया पण बघू शकता. पूर्ण टाईल्स वगैरे, पूर्ण एस्थेटिक अशी पूर्ण वाईब येते. आणि तो आपण फर्स्ट पूल तिकडे बघितलेला आणि सेकंड पूल इकडे. तर हा त्यापेक्षा थोडा छोटा आहे पण ओके. इकडे मिनी छोट्या मुलांसाठी आणि पूलच्या बाजूलाच इकडे सिटिंगसाठी सुद्धा एरिया दिलेला आहे तिकडे. आणि फोटोशूट चालू आहे. आणि पूल बघा हा सुद्धा खूप खोल आहे आणि त्याचे 6 फीट हा पण असेल पूल. आणि वर शेड वगैरे लावलेले आहे. तर बघू शकता. 2 मिनिट दीपकजी, ब्लॉग चालू आहे. आता रिसॉर्ट पूर्ण आपण एक्सप्लोर केलेलंच आहे, सगळ्या रूम वगैरे सगळं काय बघितलेलं आहे. तर इकडे सुद्धा असा लहान मुलांसाठी छोटा गार्डनचा एरिया देखील आहे. इकडे झोपाळा वगैरे, सिसो, घसरगुंडी वगैरे, स्लाईड वगैरे, तिकडे सुद्धा पाळणा वगैरे लहान मुलांसाठी दिलेलं आहे सगळं. आणि आपली रूम इकडे वर. खाण्यासाठी सांगतो तुम्हाला, तर इथून जिथून आपण एंट्री केली रिसॉर्टला त्याच्या तिथे बाजूला बघा त्यांचं स्वतःचं स्प्लॅश रेस्टॉरंट म्हणून आहे. तर सगळी खाण्याची, जेवण्याची, लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळ्याची सोय इकडे आहे. तर बघूया आता. आणि आतमध्येच बघू शकता बुफे सिस्टीम सुद्धा इकडे लागलेली आहे. तर हे बघा इकडे सगळी बुफे सिस्टीम लागलेली आहे. आणि डायनिंग इकडे ह्या बाजूला. तर डायनिंग एरिया सुद्धा बघू शकता खूप मोठा आहे. ह्या साईडला एक आहे आणि तिकडे सुद्धा दुसरा डायनिंग एरिया आहे. जेवण घेतलेलं आहे आपण. बॉबी आणि मी बसलोय पहिल्यांदा. दोघे जण. खाके देखते कैसे लगे. कैसा है? हाँ बता बॉबी जरा कैसा है खाना, कैसा है? आधी स्वाद है बट तीखा ज्यादा. ठीक आहे, क्या बात कर रहा है. देखते है खा के. आणि आता लंचमध्ये मील बघा त्यांनी चपातीसुद्धा दिलेली आहे, भाकरीसुद्धा, भात, 2 भाज्या, सलाड वगैरे, डाळ, भात, भाजी. आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. अनलिमिटेड इकडे बुफे सिस्टीम लावलेली आहे बघू शकता. एक नंबर. खाना कैसा लगा? बहुत अच्छा है. ये फुटेज मेरे को भी दे. अच्छा आहे का खाना? मस्त है. सूरज अबे साले. तर आता जेवण वगैरे आता आपण आलेलो आहे परत आता रूमवरती. आणि तुम्हाला विलाचा देखील पूर्ण टूर करून दिलेला आहे. सगळ्या रूम्स वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे. ॲम्युनिटीज वगैरे सगळे काही आपण बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर आता चेंज करून आता डायरेक्ट पूलमध्ये जातोय. तर आता शूट करायला काय भेटेल की नाही काय माहिती नाही, म्हणून आता जेवढं काही भेटेल शूट करायला तेवढं काय दाखवतो. आणि मेन गोष्ट तर रिसॉर्ट तर तुम्ही बघितलेच आहेत. तर चला आता चेंज वगैरे करून डायरेक्ट पूलमध्ये एन्जॉय धमाल मस्ती करायला. चला तर मग. अबे सालो बड़े हो गए अभी तो. ये देखो, 30
35 साल के लोंडे दोनों। 35 नहीं, अरे सॉरी 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 सॉरी। साल बोल देना। हाँ पीयूष जी, अरे अबे साले डाल दिया उधर। गाइस हम लोग यहाँ पर आए हुए हैं। हाँ रेस्टोरेंट का नाम स्प्लैश है और यहाँ पर बहुत सारे मनोरंजन की चीजें हैं, लाइक झूला है, स्विमिंग पूल है और खाने का अच्छा लग रहा है, बहुत काफी अच्छा माहौल लग रहा है। प्लीज आप हमारा ब्लॉग देखते रहिए और लाइक करिए, कमेंट करिए और शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। Love you forever. फुल ऑन मस्ती चालू आहे पूल मध्ये बघा। तर आता तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे इकडेच तुम्हाला सांगितलेलं की स्प्लॅश रिसॉर्ट सायकलिंग सुद्धा आहे। इकडे ह्यांच्या सायकल सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर फिरायला पाहिजे असेल तर आता सायकलिंग करायला आपण बाहेर चाललोय आणि बाहेरच इथून रिसॉर्टच्या पुढेच हार्डली फक्त 500 मीटरच्या अंतरावरच नदी सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता राऊंड मारायला। तर आता मी निघालोय सायकल घेऊन आणि इकडे शुभम सुद्धा आहे आणि मागून धीरज आणि निशांत सुद्धा येतात दोघं। आणि आता जस्ट पाऊस पडून गेलाय तर आता मौसम पण क्लायमेट सुद्धा खूप भारी झालाय, तर बघू शकता क्लायमेट सुद्धा तुम्ही आणि दोन्ही बाजूनी पूर्ण ग्रीनरी अशी आणि क्लायमेट बघा। तर आता संध्याकाळचं आपल्या नाश्त्याला यांनी कांदा भजी आणि पालक भजी दिले सोबत चाय। तर कांदा भजी पालक भजीचा सगळेजण आनंद घेताना आणि ज्या गोष्टीची आता आपण सकाळपासून वाट बघत होतो ती फायनली झाले, पाऊस पडलाय। तर बघू शकता बोला आम्ही बांगाली असते, आम्ही बांगाली असते, बोलो 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 बोलो। बिल्कुल कट नहीं करूंगा। आम्ही बांगाली असते, खूप बियर खाची। इसका मतलब क्या है? मतलब बियर पी रही हूँ। अच्छा So guys, सकाळपासून त्याची वाट बघत होतो की म्हणजे पावसाची, फायनली पाऊस पडलाय तर बघू शकता। हे बघा पाऊस बघा, फायनली सकाळपासून पावसाची वाट बघतोय। आता पूल मध्ये कोणी नाहीये आणि सगळे पावसात। तर आता वाजलेत 7:30 वाजलेत, तर आता रात्र पण झाली आता आणि रात्रीचा नाईट व्ह्यू दाखवतो तुम्हाला, बाहेरचा पण आतून पण दाखवतो, पण बाहेरचा आधी व्ह्यू बघून घ्या की बाहेरचा व्ह्यू कसा आहे। तर हा बघा बाहेरचा व्ह्यू काही अशा प्रकारे बघा, इकडे फुटबॉलचा डाव चालू आहे आणि पूल पण बघून घ्या नाईटला बघा नाईट व्ह्यू। आणि इकडच्या बाजूला सुद्धा आतमध्ये गेम वगैरे चालू आहेत आउटडोअरला रात्री, तर तिकडचा व्ह्यू देखील बघून घ्या। इकडे स्पीकर वगैरे सुद्धा लागलाय, इकडे कॅरमचा डाव चालू आहे आणि तिकडे परत टेनिसचा आणि रात्रीचा व्ह्यू इकडे काही अशा प्रकारे। टर्फ पण बघू आपण रात्री दिसतोय का नाईटला बघा, नाईटचा व्ह्यू इकडचा बॅक साईड। अरे तू खेळतायस ना तुझ्या शुभा। तो अभी विकास भाई देखो क्या बोल रहे हैं, क्या पानी ब्लू हो गया। पानी में लाइट लगी है, बोल रहे हैं पानी ब्लू कैसे हो गया। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। रात्रीचं आपलं जेवण लागलेलं आहे डिनर, तर बघूया आता जेवणात काय काय। तर आत्तासुद्धा बुफे सिस्टीम लागलेली आहे, तर भाकरी चपाती पापड सलाड, इकडे भेंडी पालक पनीर जीरा राईस, इकडे दाल तडका, इकडे चिकन ग्रेव्ही आणि स्वीट्समध्ये जिलेबी। तर अजून कोणी आले नाही आहे, आता सगळे येतात। आणि दुपारी सांगितल्याप्रमाणे इकडे सुद्धा डायनिंगसाठी आणि इकडे सुद्धा
गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळी आता 12 वाजता आपला चेकआउट आहे. तर आता निघालो आपण. आता इकडेच बाजूला 500 मीटर अंतरावरच नदी आहे, तुम्हाला काल पण सांगितलं होतं. तर आता नदीवरच चाललो आहे जरा राऊंड वगैरे मारायला. तर मागे बघा सगळी पब्लिक चालले, पुढे पण दोघं आहेत, साहिल आणि तनिषासुद्धा. तर चाललो आता नदीवर थोडा राऊंड वगैरे मारून नंतर 12 वाजता आपण चेकआउट करणार आहोत. तर आता जाताना आपण नंद्यांसाठी थांबलो इकडे. तर आता जेवायला सगळे आले. तर बघू शकता कर्जच्याच पुढे आपण थांबलोय जेवायला. तर आता जेवून आता निघूया परत घरी जायला रिटर्न.